चॅनल. तर आम्ही आज निघालेलो आहोत कोकणामध्ये आणि 2 वर्षांनी प्लॅनिंग झालेला आहे आमचा हा सक्सेस दादामुळं. तरी हा रडत होता कॅन्सल व्हायला आलेला, तरी निघालोय आता आम्ही. चलो. भेटूयात आता कोकणामध्ये. जाता जाता दाखवतो काय काय होते. गणपती बाप्पा मोरया. मोरया. तर गाडीत बसल्या बसल्या आमच्या तोंडाचा पट्टा चालू झालेला आहे, बटर खाना चालू झालेला आहे. बसल्या बसल्याच पुढं फोडलेला आहे. गाडी चालू झाली. वेदला तर वेद तर दोन्ही हातांनी चालू झालाय. दर रे सुट्टी नाही अजिबात कुठल्याच गोष्टी. तुला नाही मानलो का आता मी लील लागेल तसं. ड्रायव्हिंग करताना तिकडे तिकडे बघायचं. थँक्यू. चांगले लागतात रे हे. बाले टेस्ट चांगले. 2M चे चांगले असतात म्हणून म्हणले होते गिवेला. रिव्हर हॉटेलला आलेलो आहोत आम्ही आता आणि वेदला गाडीत बसायचंय. पप्पांना त्रास देतोय. जरा मस्त ताण लागले, काहीतरी थंड विषय करून टाकू. कॅन घेऊ का? कॅनच घेऊ. पीप पीप खाली जाऊ द्या. पॉपॉम पॉपॉप पॉपॉम पीप पीप पीप. चला ड्रायव्हर. बघा फिरायला जाणं बी सोपं नाही राहिलेलं आता. बाईला स्टेअरिंगच पकडायचंय आणि ऐकत नाहीये आणि जायला आता उशीर झालेला आहे आम्हाला. हा पकड पकड, तू पकड. घे तू पकड, तू चालव गाडी. धर के आता इथं धर. इकडं दादा झोपलेला आहे. उलटन 90 डिग्री उलटी गत होतंय. वातावरण तर आता आम्ही इथं जेवायला थांबलेलो आहे आणि आम्हाला भयंकर त्रास दिलाय वेदनी गाडीमध्ये. खूप त्रास म्हणजे खूप रडत होता तो, कारण का त्याला पुढच्या सीटावर बसायचं होतं ड्रायव्हिंग करायला. आणि आता आम्ही फायनली जेवायला थांबलो आहे. आता माहीत नाही आम्हाला आमची ट्रिप कशी होणार आहे ते, कारण का हा खूप जास्त त्रास देतोय प्रचंड. चला तर आता बघूया डिशमध्ये काय काय आहे आपल्या. येस. तर आम्ही आता मानगावला आपुलकी हॉटेलमध्ये गेलो होतो आणि तिकडे आम्ही सुरमई थाळी ट्राय केली. एक नंबर. तर खूप भारी टेस्ट फुल होती. फुल फ्रेश. तुला ती करी कशी वाटली? अरे एक नंबर. फुल कोकणी पद्धतीची मस्त. म्हणजे तू सुरमई फ्रायला किती टक्के देशील आणि करीला किती देशील? म्हणजे दोन्हींचं कसं? दोन्हीला 10पैकी 10. अशी त्याला लसणाची मस्त फोडणी दिली होती ना भाई, एक नंबर लागत होती. म्हणजे अशी सुरमई मी कोकणात पण नाही खाल्ली. एकदम मोठा पीस होता. एवढ्या हाताच्या, माझ्या हाताच्या पण म्हणजे थाळीप्रमाणे तर कोण देत नाही तसा पीस. एक नंबर. आणि टेस्ट वेस्ट सगळं एकदम हायजीन पद्धतीने एक नंबर क्वालिटी. मला तर लास्टला जातच नव्हता, एवढा मोठा पीस होता. म्हणजे आम्ही अजून दिव्यागरला पोहोचलो पण नाहीये, त्याच्या आधीच आमचं फिश खाण्याचे हे म्हणजे काय म्हणतो
हाऊस पूर्ण झाली. हाऊस पूर्ण झालेली आहे फिश खायची आमची. एक आता नंबर एक नंबर. एक नंबर टेस्ट होती. तुम्ही जर आले तर मी नक्कीच तुम्हाला ॲड्रेस ह्याच्यामध्ये बायोमध्ये टाकेल, तर नक्की ट्राय करा. नक्की नक्की माणगावमध्ये. जावा. आणि या रोडला चांगले हॉटेल नाही आहेत, हे आता झाले. आणि मागं आम्ही गेलो होतो मित्र त्यामुळे माहिती. आणि एक नंबर आपुलकी म्हणजे खरंच त्या नावाप्रमाणे त्या हॉटेलचं हो. विचारपूस वगैरे सगळं सगळं हो. खूप भारी. नक्की हे जा. बाळ बघा आमचं त्या ड्रायव्हिंग. बाळाला गाडी चालवायची आणि बाळ बघा कसं लेंड्यावानी. तर आता आम्ही थोड्याच वेळात दिव्यागरच्या बीचवरती पोहोचणार आहे. आणि आधी आम्ही यायचो ना तर रस्ते एवढे खराब होते ना इकडचे. आधी टू व्हीलरने यायचो आम्ही. तर एवढा म्हणजे आता टू व्हीलरने मला वाटते 2016 साली यायचो आम्ही. एवढा बेकार रोड होता की जायला 6-7 तास लागायचे. आणि आता एवढा भारी रोड झालाय की वाटत पण नाही की हायवेने जाते असं वाटतंय. म्हणजे वाटतच नाही की नॉर्मल रोड आहे. हो आता एवढं भारी रोड झालेला आहे. एकेकाळी आम्ही यायचो टू व्हीलर वरती यायचो आणि किती तासाचा प्रवास असायचा सौरभ आपला टू व्हीलर वरती. 7-7.5 तास लागायचे टू व्हीलर. किती दोनदा थांबायचो. आणि गाडी पण मोपेड होती ना आपली, ज्युपिटर घेऊन यायचो आपण. गेअरची गाडी नव्हती, त्याच्यावरच बॅगा वगैरे सगळं. हौशेला मोल नाही. आम्ही टू व्हीलर वरती काळ व्हायचं पण यायचो. हो. आम्हाला लोक विचारायचे घरी गेल्यावरती, तुम्ही टू व्हीलर वरती कसं काय जाता दिव्यागरला नाही का, म्हणजे एवढं कसं काय तुम्हाला प्रवास करता येतं दिव्यागरला, कसं काय जाता. कसे वेळ बदलते. नाही पण आता ते रोड चांगले आहेत, गाडी वगैरे हा आहे. रोड आता चांगले. त्यावेळेस तर रोड ते इतके खराब होते ना, एकदम दगडी होत्या. आणि एकदम म्हणजे माग बसणाऱ्याला पण एवढा स्टॅमिना लागायचा ना. माग बसणाऱ्यांची घरी मजा होती. चालवणाऱ्यांना पण तेवढंच कष्ट घ्यावे लागायचे आणि माग बसणाऱ्यांना पण. भाई आम्ही यायचो खड्डा आला की मागचा ढगातच. तरी पण आम्ही यायचो दिव्यागरला. आणि पहिले तर आम्ही सारखे यायचो फिरायला इकडं. आता वेळ झाल्यापासून काय आमचं फिरणं होतच नाहीये. झाल्यापासून आता त्यालाच घेऊन आलोय. आता मस्त दर्शन गणपतीला वगैरे नेऊ त्याला दिव्यागरला. फर्स्ट टाइमच जाता त्याला दिव्यागरच्या गणपतीला घेऊन चाललोय आम्ही. बघा कसा बघतोय. वैतागलाय, जाम वैतागलेलं. बीच वर तर घरी मजा येणार होती. तर आपण आत्ता एम्ब्राल्ड म्हणून एक रिसॉर्ट आहे तिथं रूम घेतली आहे. आणि इथल्या रूम वगैरे एकदम भारी आहेत. तुम्ही बघू शकता तर गाडी पार्किंग वगैरे भरपूर स्पेस आहे का. नारळाची झाडं वगैरे नेचर एक नंबर आहे इथं. रूम वगैरे मस्त. आणि ॲम्युनिटीज म्हणून इकडं ह्या साईडला स्विमिंग पूल वगैरे दिलेला आहे इकडं लहान मुलांचं आणि मोठ्या लोकांचं वगैरे असं आहे. आणि बऱ्याच साऱ्या रूम आहेत तिथं अशा मस्त AC रूम वगैरे. मस्त असं रिसॉर्ट आहे. जेवणाची वगैरे सगळी सोय आहे. आणि बाकी एकदम व्यवस्थित सगळी रूम वगैरे पण भारी. तुम्हाला रूम पण दाखवतो मी. आता जाणार रूममध्ये म्हटलं पहिला बाहेरचा व्हिडिओ घेऊयात मग आतमध्ये. चला तर मग तुम्हाला आता दाखवतो आतमध्ये. आपण आता रूममध्ये जाऊ. रूममधला व्हिडिओ बघू. इकडं किचन वगैरे आहे या साईडला. जेवणाची सोय आहे. ही बाल्कनी आपल्या रूमची. तर रूम आहे. रूममध्ये जाऊयात आपण. हे आपली रूम मस्तपैकी AC रूम वगैरे क्लीन कंडिशन. ओ माय गॉड बीचवर जायला सगळे रेडी आहेत. दादा ओ माय गॉड. अरे 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 छान अशी रूम आहे ही. बघू शकता तुम्ही. इकडे AC वगैरे. आणि इकडे बाहेर जायला इकडे गॅलरी मगाची दाखवली मी तुम्हाला. त्या साईडने पण ओपन होते पूर्ण. आणि सुंदर असा व्ह्यू आहे इथून. मस्त सनसेट वगैरे एक नंबर. गाडी वगैरे दिसते मस्त. छान रूम आहे असं एकदम क्लीन. म्हणजे एकदम वातावरण एकदम मस्त आहे. आणि रूम पण भारी मिळाला आहे. टॉयलेट वगैरे पण एक नंबर आहे. फुल क्लीनमध्ये क्लीन कंडिशन. आणि हे बघा हे इथं मेकअप चाललंय मस्तपैकी. बीचवर जायचे सगळी माती चिकटणार आहे तोंडाला. तरी पण मेकअप चालू आहे. फोटो काढायचे. ओ माय गॉड. दादा
तुझी काय लोडपोड चालली? चला 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 चला. हा दादाला तर एवढं भारी वाटलं नाही इथं. फुल एन्जॉय करतोय. खूप भारी वाटलंय त्याला. मला त्याला घेऊन. सो आता आम्ही फ्रेश झालेलो आहेत आणि आता बीचवर निघाले. मस्तपैकी रेडी झालेले रूम घेऊन. चलो आता बीचवर जाऊन तुम्हाला दाखवते. विचारा केस विचारते दादा. तुला तो स्टाईल करायची का? अरे कर कर कर. चांगलं नाही कांगवा, खराब झालाय तो. दादा बघ दर नटू. चला बीचला यू. तुला वरील शिल्का नील सागरी दुनियेची सफर शिल्का. अगं बाई माकड बघ माकड. ते बघ मंकी. बोला मंकीला. इहू 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 इहू. चला तर आता दादाला घेऊन मस्त चाललोय आपण बीचवर. दादाचा पहिलाच आता अनुभव असणार आहे समुद्राशी. दादाला पळापळ करणार आता घाबरेल तरी एक काहीतरी होईल. बघूयात आपण आता त्याच्या खुश रिएक्शन. तरी होईल नाहीतर घाबरेल तरी. मला वाटतं पाणी आवडतं त्याला, त्यामुळे तो पाण्याशी खेळत राहील. गावाकडची घर मस्तपैकी खूप जणांनी बांधलंय पण आम्ही यायचो खूप डेव्हलप झाले आता. 8-9 वर्षापूर्वी यायचो तेव्हा काहीच डेव्हलप नव्हतं. आता खूप मस्त झालं. रूम पासून एकदम 5 मिनिटाच्या अंतरावरतीच बीच आहे. माझी गाडी जात होती, आता बंद केली. गाडीवर ते ऋतून बसतात ना आतमध्ये. किती एक्साइटेड आहे. खूप एक्साइटेड आहे. म्हणजे मला ते दादा ते बघायचं की दादा काय करतोय तिथं, त्यामुळे मी एक्साइटेड आहे. तर इकडं बीच आहे या साईडला आणि आपण आता गाडी पार्किंगला लावतोय इकडच्या साईडला, इकडे कुठेतरी. फायनली आम्ही आलो आता बीचवर. इथं असे शॉप वगैरे आहेत, तुम्ही काही घेऊ शकता. गॉगल्स वगैरे हे त्या गोष्टी बऱ्याचशा. इथं पण बरेच सारे काही दुकान आहेत. इकडून आपल्या डायरेक्ट या साईडने असा बीचला रोड आहे आणि इथनं डायरेक्ट समोर समुद्रच. मी आता बघू शकता डायरेक्टच. त्याला आता मेन आपल्या पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. टॅन्टेन. चला या या या. हो दादा 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 दादाला एक्साइटेड झालेला आहे. तिकडं नाही दादा बीच, या साईडला या साईडला या साईडला. कुठं जाऊ कुठं नको असं झाले त्याला. चला आपण आता गॉगल वगैरे बघू. तुला गॉगल घ्यायचं ना, या घेऊ आपण. लेडीजसाठी नाही नाही त्याला नको, तुझ्यासाठी बघ मोठा मोठा. इकडे लेडीज आहेत काय? लेडीज पण आहेत. त्याच्यामध्ये बघता येईल असा की कसा हवेत मग. इकडे नाही तेच आहेत मग हे अशामध्येच आहेत. ट्राय करून बघ. चांगलं वाटतंय का? हा बाई इथं मिरर आहे वरती, इथं बघ वर दिसतंय का? नाही हाईट. तुला कसं वाटतंय? रेड आहे ना त्याच्यामध्ये. कसं वाटतंय? ठीक वाटतंय. म्हणजे कुठला घेऊ तू सांग. असा घे ना, असा ब्लॅक वगैरे. हे इथं नकोत असलं तर नको का? किती वाले आहेत हे? 100. मग असं घेते का ब्लॅकमध्ये? बघू बरं आलं. तो बघा एकदा. धर
हा जरा चांगला वाटते. बघू. पोरात खरेदी चालू आहे इथं मस्तपैकी बीचवर. कितीला आहे त्या? ते बघ मम्मीने काय घातलं. डार्क कलर घे ना मग, तर तोच चांगला वाटतो. नाही घेऊन काय करू, बघू. तो गॉगल घे. हां नाही तर मग हवा आहे त्याकडे, तो पण चांगला आहे. हां तो सूट होतो तुझ्या ड्रेस त्याला जरासा, मस्त वाटते. फोटो काढ, फोटो. तो बघ दादा गेलं बाई, गेलं. दादाची बॅटरी लो झालेली आहे आता. फायनली बीचवरती आलेलो आहे मी आणि इतकी खुशी वाटते मनामधनं. असला वारा सुटलाय मस्त गारगार आणि वेद तर खूप एन्जॉय करणार आहे आता. चला मस्तपैकी आलेलो आहे आता आपण बीचवरती. चलो आता मस्त फोटो व्हिडिओज फुल एन्जॉय. मयू तू आली असती तर खूप मज्जा आली असती. सौरभ पण हसतोय. चलो बघू शकता आम्हाला सनसेट पण भेटलेला आहे आणि वेद आता वेदचं फर्स्ट टाईम आहे बीचवर. तर काय त्याच्या एक्सप्रेशन्स आहेत आपण बघूयात. आणि सगळ्या राईड आहेत तिथे, पण आम्ही राईड वगैरे कुठल्या खेळणार नाही आहे कारण का वेद सोबत आहे आणि त्याला घेऊन नाही करता येणार काय. मस्त वाटतंय खूप जास्त. सगळी रेती गेलेली आहे पायामध्ये आता. घाबरलेला आहे आता वेळ. भाई साहब पहिल्यांदा पाण्यामध्ये आलाय आणि हा घाबरत नाहीये. चक्क फुल एन्जॉय करतोय दादा. बाहेर नको म्हणतोय, पप्पांनी बळबळ फोडून न्यायलाय. पाण्यात भिजून झाल्यावरती ह्याला थंडी बघा कशी वाजतीये. अगो बाई मग कशाला जायचं पाण्यात. भिजून मस्तपैकी कुल्फी झालेली आहे. मस्त गारटले, थंडीने कुडकुडायला लागले. तर चला आता रूमवर जाऊयात ना वेळ घालवता.
वेदने काय एन्जॉय करून दिला नाही थोडाच वेळ. पप्पांना तर काहीच एन्जॉय नाही मिळाला. बीचवरनं आल्यावरती मस्तपैकी असा व्ह्यू आहे बाहेर रूममध्ये आणि मस्त सौरभ निवांत गॅलरीमध्ये बसून या चहा प्यायला नाश्ता चहा चालू आहे. निसर्ग सुखाचा आनंद घेताना सायली मस्त बीचवरनं जाऊन आले. आता चहाचा आस्वाद घेते. मस्त असं वातावरण झालेलं आहे. नंतर भाई लय खास आलेलं आहे. कोळंबी फ्राय, कोळंबीचा रस्सा, कांदा, तांदळाची भाकरी आणि हा भात, असं मस्त जेवण आलेलं आहे. आणि आता भाई आम्ही तुटून पाडणार आहे याच्यावरती. कोकणामध्ये जेवण असलं ना व्यवस्थित तर ती ट्रिप भारी झाल्यासारखं वाटतं. एक नंबर आहे. तोंडाला पाणी सुटते. जेवतो नंतर बोलू मग. धन्यवाद. मस्तपैकी वेजची सोय केलेली आहे इथं दुधाची इंडक्शन लावून आणि आणि मस्त इकडे टी व्ही बघतोय वेद. चलो मस्त एन्जॉय झालेला आहे आज आमचा. आणि आजचा दिवस इथंच संपवतो आम्ही. आणि उद्या आम्ही आता दिव्यागरच्या गणपतीला जाणार आहे दर्शनासाठी. आणि तुम्हाला दाखवतो तिकडे काय काय मंदिरामध्ये होते. याच्यातच मी तो टेक ॲड करणार आहे. तर आजसाठी एवढेच होते आणि कंटिन्यू बघा आमची व्हिडिओ. चलो बाय बाय, गुड नाईट.